सब नशीब का चक्कर है बाबा। हाँ बाबा। हाथ पे नशीब का रेशा मांगता है, हातात नहीं दांडू तो क्या करेगा पांडू। ऐसा बोला है ना किसी ने तो। हे काय करतो तंबाखू काढ तंबाखू चल। असा बसला होता माझ्या शेजारी तो बादशाह, तू बसलायस ना तसा। माझ्याकडनं चहा आणि मिसळ खाऊन गेला। काय सांगतो? 3 रुपये 12 घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं। अरे मी ओळखलाच नाही ना त्याला, थोडक्यात चुकलं रे, नाही तर आज मी चल तंबाखू उडाला सांगता येत नाही तंबाखू उडाला म्हणून। हे तंबाखू मावशे कुठे चालली? बागेत फिरल्यास काय फिरतं इकडे तिकडे? हे पोलीस स्टेशनच आहे ना? अरे हिला काय बोरी बंदर ठेसन वाटला काय? बाहेर बोर्ड नाही वाटला काय? पोलीस ठेसन कंप्लेंट। अहो महिना झाला पप्पांचो गावात गेलाय, त्याचा अजून पत्त्या नाही। लेकराची जाते, पळून गेला असेल दोस्ताच्या संगतीनं, येईल परत। आईची आठवण झाली की येईल परत। बरं एक सांगा, त्याच्या अंगात काही सदरा चड्डी? त्याच्या अंगात काही सदरा चड्डी? सदरा चड्डी म्हणजे कळतं तुम्हाला? अहो त्यो माझा पोरगा नाही, तुमच्या एवढा हाय माझा बाबा। तरी देखील त्याच्या अंगात काही तुमचा मुलगा नाही? नको नाही? यायला लाजलं काहीतरी भलतच दिसतंय। लाजू नका लाजू नका लाजू नका। मला एक सांगा, त्याचा ठाव ठिकाणा, त्याचं काय नाव गाव, त्याचा काही फोटो वगैरे का ना? फोटो आहे द्या। हा बघा। काय याच्यावर काहीच नाही, नळाखाली धुतला काय? नाही असं आहे वय? हा तुमचा बबन कुठला? हा तर तुमचा बबन काय? उतरलात कुठे तुम्ही? काय पत्ता बित्ता असेल की नाही तुमचा? माझी मैत्रीण असते इथं। मैत्रीण असते का तुम्हाला? मी तिच्याकडे जाणार होते। तिच्याकडे जाणार आहे काय? पण आधी इथे यावं। आधी इथे यावं काय? मग तिथे जावं, नंतर तिथे जावं काय? ठीक आहे, चांगलं चांगलं। बसा ना बसा, ही खुर्ची घ्या। चांगली साफ केलेली आहे। माणसानं नेहमी डोकं चालवावं असे आमचे साहेब मला नेहमी म्हणतात, म्हणजे मला म्हणत नाहीत, असं एक जनरल म्हणतात। मला एक सांगा, नाव काय तुमचं? माझं नाव बेबी। मी नाव विचारलं, वय नाही। माझं नाव बेबी। बरं बेबी 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 बेबी। बरं तुमच्या मैत्रिणीची बेबी, पत्त्याची बेबीचे याच मैत्रिणीचा पत्ता। बाबू ठीक आहे तुझे बिस्किट आणि लवकर जा शाळेत पळ। हो हे कोण बसले? कोण आहे? मला कल्पना नव्हती तू हिता अशीच म्हणून। मला वाटलं गंमतच आहे। थांब आधी मी बोलते। बरं झालं तू थांब म्हणले, म्हणलं मी आणि बोलणार होतो। बेबी बेबी अगं तू कधी आलीस? आत्ताच आले। बबनला हुडकाया। बबनला हुडकाया? पण हा बबन कोण? प्रायव्हेट ड्युटीवर आली आहे, मी सरकारी ड्युटीवर आलोय। कम्प्लेट। अगं पण एवढ्या मोठ्या गावात बबन कुठे सापडणार तुला? माझ्याकडे फोटो आहे की? हा बघ तुझा बबन कॉन्फिडेन्शियल। तिथेच थांब, तू तिकडे बघ। हे बघ, हा इथं बबन नामांकित डाकू बादशाह। याला पकडण्यासाठी सरकारने 1 लाख रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे। आतापर्यंत याने 92.5 खून केलेत, 92 जण मेले, 1 जण अर्धा जिवंत आहे। काहीतरीच काय सांगताय? त्याला माशा सुद्धा मारायचा कंटाळा। माशा मॅडम 92.5 खून केले। बेबी हाच तो माहितीये माझा बबन। बबन नाही परख्यात डाकू बादशाह। बादशाह बेबी डाकू। अरे हिला काय झालं? तिचा पण खून केलेला दिसतोय बादशाहने। मी कालच त्याला पाहिलं त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी। कोणाला? बादशाहला। ह्याला काय झालं? अरे ती दाढी लाव लवकर। मला नाही तुला लाव। मला काय मग सांगता टाकूयाची येळ झाली बाबा। बॅगेत काय भरू? काय भरायचं जे वाटेल ते भर त्याच्यात। आणि कोट कुठं आहे? कोट कुठं आहे? मला काय माहितीये? हा काय? आणि ते तो स्कोप कुठं आहे? हा आहे माझ्याकडे। हा हिच्याकडे। ठीक आहे
ये लवकर बस. आता काय झालं? बुटातून खिळावरती आला, सारखा पायाला टोचतोय. बघ आता तू एक ब्रेन स्पेशलिस्ट आहेस. ते म्हणजे काय असतं? म्हणजे डोक्याचं डॉक्टर. हा, डोक्याचा डॉक्टर. पण इकडचा डॉक्टर डोके कुठे गेला इकडचा? मी त्याला जुलाबाची गोळी दिली आहे. हा. तो आज तरी येत ना दवाखान्यात. बरं झालं तो इकडे येत नाही, नाही गोंधळ करून ठेवला त्याने इकडे उगा. पेशंटला नीट तपासायचं, कुणाला संशय येता कामा नाही. काय ग? बघ तर खरं, त्या बादशाची करूनच टाकतो. ऐशी का तैशी माझ्याकडून चहा आणि मिसळ खाऊन गेला. 3 रुपये 12 त्याने द्यायचे. बघतोच आता बादशाला. बबन्या नाही, बादशा. बादशा बादशा आली आली अरे आली. या ना, या आत या. डॉक्टर तयार आहेत का? आहेत ना, तयार आहेत. तुमचीच वाट बघतायत. डॉक्टर डॉक्टर चिरफाडकर. हॅलो मिस्टर. मिस्टर हॅलो. हे कोण? ही आमची नरस. हे कशाला पाहिजे? त्याचं काय आहे, हे डॉक्टर शिंगल कुठेच जात नाही, बरोबर नर्स असतील. का बरं विचारा की? म्हणत आहे आमच्या धंद्यात पहिल्यापासून म्हण आहे, बायकोपेक्षा नरस बरी. पिस्तूल घालतो काय तोंडात? ठीक आहे, पण ही गोष्ट कुठं बोलायची नाही, कळलं? यम्मा यम्मा जर का बोलला तर खबरदार. असंच ना? कबूल आहे, कबूल यम्मा आहे. यम्मा. बांधारा यांचं डोळं. काय करते? डोळं? अरे ए डोळे कशाला बांधते? आत्ता येतील ना डॉक्टर? बादशाह हो. पप्पाने. बादशाह बोला डॉक्टर. यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर. नमस्कार चिरफाडकर. मी नाही. तुमचं हा माझं PhD XYZ MED अमेरिकेतून शिकून आले. आता अमेरिकेतून शिकून का आलेत विचारा की. कामाचं बघा. काय होतंय तुम्हाला? मला नाही, यांना. यांना होतंय. तुम्ही हेड स्पेशालिस्ट ना? येस 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 येस. मी हेड ऑफिसला काम करतो. हेडचं काम करतो. हेडचं. स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप. या. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो माईक टेस्टिंग. माझे घेतलेले 3 रुपये 12 परत द्यायचा विचार आहे की नाही तुमचा? कसले 3 रुपये 12? मग चहा आणि मिसळ काय फुकट येते काय? खाऊन चखांवरती विचारताय? आमच्या मिसळ हेडचं काम आहे. आपलं कोणतरी आहे वाटतं. हेडचं काम आहे. ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय. त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये. बॅटरी कशाला? आ करा. हळू करा. मेंदू बघतोय. मेंदू आहे पण एकदम लहान आहे. वरच्या बाजूला आहे. आता त्याने मला डोळा मारला. मेंदूला नाही, याने डोळा मारला मला. मी कधी मारला? मी काय म्हणतो डॉक्टर? हातुडा कशाला? आता हातुडा कशाला? हातुडा. काय करताय तुम्ही? काय करताय? काय करताय का डॉक्टर? धंदा बदलला काय? खिळावर आला होता. हा. कालपासून जाम त्रास देत होता. या. मारता का काय? नाही, मारत नाही. मी काय म्हणतो, फाडफाडकर. चिर. हा तेच ते चिरफाडकर. बघितलं, नाव पण विसरले. आता सांगितलेलं लक्षात नाही यांच्या. यांच्या मेंदूमध्ये पाणी झालंय. पाणी. यांच्या मेंदूला भोकं पडली आहे. यांची मेमरी पार गेलेली आहे. मेमरी. अमेरिकेत त्याला मेमरी म्हणतात. हो, अमेरिकेत जायला पाहिजे. मग काय करायचं आता? ऑपरेशन. चिरफाड. कुणाची? माझी. तुमची? माझी नको. कशाला? इजी. डोकं फोडायचं. कुणा? मेंदू बाहेर काढायचं. बापरे. परातीत ठेवायचं. चांगला धुवून घ्यायचं. आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं. भोकं पडली असतील तर शिमीट लावून बुजवून टाकायची. बुजवायची. काँक्रीट
याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात. होय? माझ्या हातचा ब्रेन आहे, मोळ आहे. मी काय म्हणतो, हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात नाही का होणार? नाही. नाही का नाही? यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर? आहे, याच्यावर दुसरा उपाय आहे. ऑक्सिडंटच्या टायमाला जे जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं, म्हणजे पेशंटला एक 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 करून आठवायला लागल. लास्टला काय घडलं होतं? लास्टला ते बँकेवर दरोडा घातला. असं काय? पुन्हा दरोडा घालायचा. अहं. पण याला बरोबर घेऊन जायचं, म्हणजे याला सगळं आठवायला लागेल. दरोडा कोणत्या दिवसाला घातलं होतं? 1 मार्चला. असं काय? आता 1 मेला दरोडा घालायचा. दिवस चांगला आहे.